गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार. आज आपण पाहूया गुरु भक्तीची सत्य घटना, एका शिष्याची यशोगाथा, गुरुच्या आशीर्वादाचा चमत्कार. जय श्री हरी. हरी ओम. जय गुरुदेव. मित्रांनो, एका गरीब शिष्याने फक्त गुरुसेवा आणि गुरुभक्तीच्या जोरावर संपूर्ण राजदरबार जिंकला. पण त्याच्या आयुष्यात असा कोणता चमत्कार घडला की राजा देखील त्याच्या समोर नतमस्तक झाला. ही सत्य आणि प्रेरणादायी कथा शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, गुरूंचा आशीर्वाद खरोखरच आयुष्य बदलू शकतो का? गुरुभक्तीमुळे अशक्य वाटणारे ध्येयही साध्य होऊ शकते का? आज आपण एका गरीब पण जिद्दी शिष्याची प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत. या कथेत तुम्हाला समजेल की श्रद्धा, सेवा, नम्रता आणि गुरुच्या आशीर्वादामुळे साधा माणूसही महान कसा बनू शकतो. चला तर मग सुरू करूया ही हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी गुरु भक्तीची कथा. भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. गुरु केवळ ज्ञान देत नाही, तर योग्य दिशा, आत्मविश्वास आणि जीवनाचे खरे ध्येय दाखवतात. अशाच गुरुभक्तीचे महत्व सांगणारी ही प्रेरणादायी कथा आहे. एका गरीब पण जिद्दी शिष्याची कथा. अनेक वर्षापूर्वी एका छोट्याशा गावात माधव नावाचा मुलगा राहत होता. गाव डोंगराच्या कुशीत वसलेले होते. बहुतांश लोक शेती आणि मजुरी करून उदरनिर्वाह करीत असत. माधवचे कुटुंबही त्याला अपवाद नव्हते. त्याचे वडील दिवसभर शेतात मजुरी करत, तर आई गावातील घरांमध्ये काम करून संसाराचा गाडा ओढत असे. घरात 2 वेळेचे जेवण मिळणेही कधी कधी कठीण होत असे. नवीन कपडे तर दूरच, शाळेची पुस्तके आणि वही सुद्धा मोठ्या कष्टाने मिळत असत. पण गरिबी असूनही माधवच्या चेहऱ्यावर कधीही निराशा दिसत नसे. त्याच्या डोळ्यात एकच स्वप्न होते, विद्या मिळवून मोठा माणूस बनायचे आणि आई वडिलांचे जीवन बदलायचे. गावातील लोक अनेकदा त्याची थट्टा करत, अरे माधवा, एवढे शिकून काय होणार, मजुरीच करायची आहे ना शेवटी. पण माधव हसत उत्तर देत असे, ज्ञान हेच खरे धन आहे, ते कोणी चोरू शकत नाही. गावाजवळ एका प्रसिद्ध गुरुजींचा आश्रम होता. दूर दूरवरून विद्यार्थी तिथे शिक्षण घेण्यासाठी येत असत. गुरुजी विद्वान, दयाळू आणि शिस्तप्रिय होते. त्यांच्या आश्रमात वेद, उपनिषदे, नीतिशास्त्र आणि जीवन मूल्यांचे शिक्षण दिले जात असे. माधव अनेकदा आश्रमाच्या बाहेर उभा राहून विद्यार्थ्यांना शिकताना पाहत असे. त्याच्या मनातही शिकण्याची तीव्र इच्छा होती, पण त्याच्याकडे गुरुकुलाची फी भरण्या इतके पैसे नव्हते. एके दिवशी धैर्य एकवटून तो गुरुजींसमोर गेला. नम्रपणे त्यांच्या चरणी वाकून म्हणाला, गुरुजी, माझ्याकडे धन नाही, पण शिकण्याची प्रचंड इच्छा आहे. मी सेवा करेन, मेहनत करीन, कृपया मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकारा. गुरुजींनी त्याच्या डोळ्यात पाहिले. त्यांना त्या मुलाच्या शब्दात प्रामाणिकपणा आणि जिद्द दिसली. ते हसून म्हणाले, बाळा, विद्या पैशाने नव्हे, तर श्रद्धा, मेहनत आणि नम्रतेने मिळते. आजपासून तू माझा शिष्य आहेस. हे शब्द ऐकताच माधवच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्याने गुरुजींच्या चरणी मस्तक टेकवले आणि मनोमन संकल्प केला, मी आयुष्यभर गुरूंचा मान राखेन आणि त्यांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगीन. त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात झाली. गरिबी अजूनही होती, पण आता त्याच्याकडे एक अमूल्य संपत्ती होती, गुरूंचे मार्गदर्शन, आशीर्वाद आणि ज्ञानाचा प्रकाश. गुरुकुलात प्रवेश मिळाल्यानंतर
माधवचे आयुष्य पूर्णपणे बदलले. तो इतर विद्यार्थ्यांप्रमाणे फक्त अभ्यास करत नव्हता, तर गुरूंची सेवा हीच आपली सर्वात मोठी साधना आहे अशी त्याची ठाम श्रद्धा होती. दररोज ब्रह्ममुहूर्तावर तो उठत असे. सर्व विद्यार्थी झोपेत असताना तो आश्रमाचे अंगण झाडत असे, मंदिराची स्वच्छता करीत असे आणि पूजा करण्यासाठी फुले गोळा करत असे. त्यानंतर नदीवरून पाण्याचे घडे आणणे, स्वयंपाकासाठी लाकडे गोळा करणे, गोशाळेतील गायींची सेवा करणे आणि आश्रमात येणाऱ्या पाहुण्यांची आदराने व्यवस्था करणे, ही सर्व कामे तो आनंदाने करीत असे. गुरुजी अनेकदा म्हणत, सेवेतून नम्रता जन्माला येते आणि नम्रतेतून खरे ज्ञान प्राप्त होते. माधव हे वाक्य आपल्या जीवनाचे सूत्र मानून वागत असे, पण प्रत्येकाला त्याची गुरुभक्ती समजत नव्हती. काही श्रीमंत घरातील विद्यार्थी त्याची चेष्टा करत. ते म्हणत, तू शिकायला आला आहेस की आश्रमात नोकर बनायला? कधी त्याची पुस्तके लपवली जात, तर कधी त्याच्या साध्या कपड्यांची खिल्ली उडवली जात असे. तरीही माधवने कधी कोणाला उलट उत्तर दिले नाही. तो फक्त हसत म्हणायचा, गुरूंची सेवा करण्याची संधी मिळणे हेच माझे भाग्य आहे. त्याच्या या संयमाने गुरुजी त्याच्याकडे शांतपणे लक्ष ठेवून होते. काही वर्ष लोटली. गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली माधव वेद, उपनिषदे, नीतिशास्त्र, व्याकरण आणि जीवनमूल्यांचा अभ्यास करू लागला. त्याच्या ज्ञानात दिवसेंदिवस भर पडत होती. पण गुरुजींना माहीत होते की खऱ्या शिष्याची ओळख केवळ ज्ञानाने होत नाही, तर संकटाच्या वेळी तो कसा वागतो यावरून होते. अशातच राज्यावर एक मोठे संकट आले. अनेक महिन्यापासून पाऊस पडला नव्हता. नद्या आटू लागल्या, विहिरी कोरड्या पडल्या आणि शेतकऱ्यांची पिके जळून गेली. गावोगाव दुष्काळाचे सावट पसरले. लोकांना 2 वेळेचे अन्नही मिळेनासे झाले. या संकटाचा परिणाम गुरुकुलावरही झाला. आश्रमात धान्याचा साठा संपत आला. विद्यार्थ्यांना दिवसातून फक्त एकदाच साधे अन्न मिळू लागले. काही श्रीमंत विद्यार्थ्यांचे पालक त्यांना घरी परत घेऊन गेले. काही विद्यार्थ्यांनी कठीण परिस्थिती पाहून गुरुकुल सोडण्याचा निर्णय घेतला. पण माधवच्या मनात एकच विचार होता, ज्यांनी मला आयुष्य दिले, ज्ञान दिले आणि आश्रय दिला, त्या गुरुजींना मी अशा कठीण काळात कधीच सोडणार नाही. तो पूर्वीपेक्षा अधिक मेहनत करू लागला. सकाळी जंगलातून फळे आणि कंदमुळे आणत असे. गावकऱ्यांकडून धान्य गोळा करण्यासाठी विनंती करत असे आणि जे काही मिळे ते सर्वप्रथम गुरुजी आणि इतर विद्यार्थ्यांसाठी ठेवत असे. स्वतः मात्र उरलेले अन्न खाऊन समाधान मानत असे. गुरुकुलात येऊन काही महिने झाले होते. माधव आता अभ्यासातही प्रगती करीत होता आणि गुरुसेवेतही तो नेहमी पुढे असायचा. पण गुरुजींना माहीत होते की शिष्याची खरी ओळख त्याच्या ज्ञानाने नव्हे, तर त्याची श्रद्धा, संयम आणि आज्ञापालनाने होते. एके दिवशी गुरुजींनी सर्व शिष्यांना आश्रमाच्या अंगणात बोलवले आणि म्हणाले, उद्या मी तुमची एक विशेष परीक्षा घेणार आहे. या परीक्षेत पुस्तकातील प्रश्न नसतील, तुमच्या मनाची परीक्षा असेल. हे ऐकताच सर्व शिष्य उत्सुक झाले. काहींना वाटले की वेदाचे पठण होईल, तर काहींना वाटले की कठीण शास्त्रार्थ होईल. दुसऱ्या दिवशी पहाटे गुरुजींनी प्रत्येक शिष्याला वेगवेगळी कामे दिली. कोणाला गोशाळेची सेवा, कोणाला स्वयंपाकघर, कोणाला बागेची देखभाल, तर माधवला एक वेगळे काम दिले. गुरुजी म्हणाले, माधव, डोंगराच्या पलीकडील जंगलात एक दुर्मिळ औषधी वनस्पती आहे. ती आश्रमातील एका आजारी वृद्ध साधूसाठी आवश्यक आहे. तू ती आणू शकशील का?
माधवने क्षणाचाही विलंब न करता गुरुजींच्या चरणी नमस्कार केला आणि म्हणाला, गुरुजी, तुमची आज्ञा माझ्यासाठी ईश्वराची आज्ञा आहे. मी नक्की जाईन. एवढ्यात काळे ढग दाटून आले. मुसळधार पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि चिखलांमुळे रस्ता अत्यंत कठीण झाला. इतर शिष्य म्हणाले, गुरुजी, आज जाणे धोकादायक आहे. एक दिवस उशीर झाला तरी चालेल. पण माधवच्या मनात फक्त एकच विचार होता, जर माझ्या जाण्याने एखाद्याचा जीव वाचणार असेल तर भीतीला स्थान नाही. तो पावसात निघाला. काटेरी झुडपे, घसरडी वाट, ओढ्याला वेगवान प्रवाह, अनेक अडचणी आल्या. एकदा तर तो घसरून खाली पडला. त्याच्या हाताला आणि पायाला जखमा झाल्या. तरीही त्याने हार मानली नाही. खूप शोध घेतल्यानंतर त्याला ती औषधी वनस्पती मिळाली. ती सुरक्षितपणे घेऊन तो संध्याकाळपर्यंत आश्रमात परतला. तो पूर्ण भिजला होता. शरीरावर चिखल होता. पायातून रक्त वाहत होते. पण त्याच्या हातातील औषधी मात्र त्याने काळजीपूर्वक जपली होती. गुरुजींनी ते दृश्य पाहिले. त्यांनी स्वतः माधवच्या जखमा स्वच्छ केल्या आणि प्रेमाने विचारले, बाळा, इतक्या संकटातही तू परत का नाही आलास? माधव नम्रपणे म्हणाला, गुरुजी, मला माझ्या वेदनेची चिंता नव्हती. तुमची आज्ञा पूर्ण झाली एवढेच माझ्यासाठी महत्वाचे होते. गुरुजींच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्यांनी सर्व शिष्यांना जवळ बोलावले आणि म्हणाले, आजची परीक्षा औषधी आणण्याची नव्हती. ती श्रद्धा, निस्वार्थ सेवा, धैर्य आणि आज्ञापालनाची होती. माधवने सिद्ध केले की खरा शिष्य तोच जो परिस्थिती कितीही कठीण असली तरी गुरूंवरील विश्वास ढळू देत नाही. हे ऐकून इतर विद्यार्थ्यांना आपली चूक उमगली. त्यांनी माधवची माफी मागितली आणि त्यांच्या सेवाभावाला वंदन केले. गुरुजींनी माधवच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला आणि म्हणाले, तुझी ही निष्ठा आणि गुरुभक्ती तुला एक दिवस मोठे यश, मान सन्मान आणि लोककल्याणाचे कार्य करण्याची शक्ती देईल. गुरुभक्ती म्हणजे केवळ गुरूंच्या चरणी नमस्कार करणे नव्हे, गुरूंच्या शिकवणीवर श्रद्धा ठेवणे, त्यांच्या आज्ञेचे निष्ठेने पालन करणे, संकटातही धैर्य न सोडणे आणि निस्वार्थ सेवाभाव जपणे, हीच खरी गुरुभक्ती आहे. अशा शिष्यांवर गुरुची कृपा सदैव राहते आणि त्याचे जीवन यशस्वी व अर्थपूर्ण बनते. काळ पुढे सरकत गेला. माधवच्या गुरुभक्तीने, निस्वार्थ सेवाभावाने आणि अथक परिश्रमाने गुरुजी अत्यंत प्रसन्न झाले होते. त्यांनी माधवला केवळ शास्त्रांचे ज्ञानच दिले नव्हते, तर सत्य, संयम, करुणा आणि धर्म याचेही संस्कार दिले होते. एके दिवशी राज्याच्या राजाने भव्य विद्वत सभा आयोजित केली. देशभरातील नामांकित पंडित, विद्वान आणि शास्त्रज्ञांना आमंत्रित करण्यात आले. या सभेत जो सर्वश्रेष्ठ ठरेल त्याला राजदरबारात मानाचे स्थान, सुवर्ण पदक आणि राजगुरूचा विशेष सन्मान मिळणार होता. गुरुजींनी आपल्या सर्व शिष्यांकडे पाहिले आणि म्हणाले, या सभेत आपल्या गुरुकुलाचे प्रतिनिधित्व माधव करेल. हे ऐकून काही जण आश्चर्यचकित झाले, कारण माधव गरीब होता, साधे कपडे घालत होता आणि स्वतःचा कधीही मोठेपणा मिरवत नव्हता. सभेला जाण्यापूर्वी माधवने गुरुजींच्या चरणी मस्तक टेकवले आणि नम्रपणे म्हणाला, गुरुजी, मला माझ्या ज्ञानाचा अभिमान नाही. तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असेल तर मी कोणत्याही परीक्षेला सामोरे जाईन. गुरुजींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला. बाळा, सत्याचा मार्ग कधी सोडू नकोस. नम्रता तुझी ताकद आहे आणि
श्रद्धा तुझे संरक्षण आहे. विजय तुझाच होईल. माधव राज दरबारात पोचला. अनेक विद्वानांनी अत्यंत कठीण प्रश्न विचारले. वेद, उपनिषदे, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र आणि जीवनातील व्यवहार यांच्यावर चर्चा सुरू झाली. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी माधव मनोमन आपल्या गुरूंचे स्मरण करीत होता. त्याने कोणत्याही प्रकारचा अहंकार न ठेवता शांतपणे, तर्कसंगतपणे आणि नम्रतेने उत्तरे दिली. सभेत उपस्थित सर्व विद्वान त्याच्या ज्ञानाने प्रभावित झाले. शेवटी राजाने उभे राहून जाहीर केले, आजचा सर्वश्रेष्ठ विद्वान म्हणजे गुरुकुलातील शिष्य माधव. संपूर्ण दरबार टाळ्यांच्या गजराने दुमदुमला. राजाने सुवर्ण पदक, मानाची वस्त्रे आणि मोठा सन्मान माधवला दिला. पण माधवने तो सन्मान स्वतःकडे न ठेवता थेट गुरुजींच्या चरणी अर्पण केला. तो भावुक होऊन म्हणाला, महाराज, हा माझा विजय नाही, हा माझ्या गुरूंचा ज्ञानाचा, संस्काराचा आणि आशीर्वादाचा विजय आहे. मी तर फक्त त्यांचे माध्यम आहे. गुरुजींनी माधवला प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाले, बाळा, आज मला तुझ्या ज्ञानापेक्षा तुझ्या नम्रतेचा अधिक अभिमान वाटतो. ज्ञानाला नम्रतेची जोड मिळाली की तेच खरे तेज बनते. ज्या दिवसापासून माधवची कीर्ती संपूर्ण राज्यात पसरली, तो एक महान विद्वान, आदर्श शिक्षक आणि समाजसेवक म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याने कधीही आपल्या यशाचे श्रेय स्वतःला दिले नाही. प्रत्येक ठिकाणी तो म्हणत असे, गुरुकृपेशिवाय माझे काहीच नाही. या कथेतील चमत्कार काय होता? या कथेत चमत्कार म्हणजे कोणतीही अलौकिक किंवा जादुई घटना नव्हती. खरा चमत्कार होता गुरूंवरील अढळ श्रद्धा, निस्वार्थ सेवा, सततचा परिश्रम, नम्र स्वभाव, गुरूंच्या शिकवणीचे आचरण, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी. गुरूंचा आशीर्वाद जीवनातील अडचणी नाहीशा करत नाही, पण त्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य, विवेक आणि आत्मविश्वास देतो. हाच गुरुकृपेचा खरा चमत्कार आहे. गुरूंचा आशीर्वाद म्हणजे नशीब बदलणारी जादू नव्हे, तो आपल्याला जीवनाला योग्य दिशा देणारा दिव्य प्रकाश आहे. श्रद्धा, सेवा आणि परिश्रम यांच्यासोबत गुरुकृपा लाभली तर अशक्य वाटणारे ध्येयही साध्य होते. या कथेचा खरा चमत्कार कोणतीही जादू नव्हती, चमत्कार होता गुरूंवरील अढळ श्रद्धा, निस्वार्थ सेवा, सततचा परिश्रम, नम्र स्वभाव, गुरूंच्या आज्ञेचे पालन. जेव्हा शिष्य पूर्ण समर्पणाने गुरूंची सेवा करतो, तेव्हा गुरु त्याला केवळ ज्ञानच देत नाहीत, तर योग्य निर्णय घेण्याची बुद्धी, संकटांना सामोरे जाण्याची शक्ती आणि यशाचा मार्गही दाखवतात. आजच्या काळासाठी प्रेरणा. आज प्रत्येकाला जीवनात एखादा गुरु, शिक्षक, मार्गदर्शक किंवा प्रेरणादायी व्यक्ती लाभते. त्यांच्या मार्गदर्शनाचा आदर करणे, त्यांच्याकडून शिकलेले आचरणात आणणे आणि नम्र राहणे हीच खरी गुरुभक्ती आहे. मित्रांनो, या कथेतला खरा चमत्कार कोणतीही जादू नव्हती, तर गुरूंवरील अढळ श्रद्धा, निस्वार्थ सेवा आणि अखंड परिश्रम हेच त्या यशाचे रहस्य होते. लक्षात ठेवा, गुरूंचा आशीर्वाद म्हणजे फक्त शब्द नसतात, तो आपल्या जीवनाला योग्य दिशा, योग्य विचार आणि यशाकडे नेणारी दिव्य शक्ती असते. जर ही कथा तुम्हाला प्रेरणादायी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी एकच प्रार्थना, सद्गुरूंची कृपा सर्वांवर सदैव राहो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.